नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आहोत मालवणी पद्धतीमध्ये काजूची उसळ. तर याला काजूची भाजी म्हणा किंवा काजूची उसळ. त्यासाठी इथे मी सुके काजू छान गरम पाण्यामध्ये 5 मिनटं उकळवून घेतलेले आहेत आणि आता आपण यांना गरम असताना सोलून घ्यायचे. तर त्यांची टरफलं व्यवस्थित निघून येतात आणि टरफलं काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपला काजू बाहेर येईल. तर आता मी सर्व काजू इथे सोलून घेतलेले आहेत. आता आपण याच्यासाठी कढई छान गरम करून घ्यायचे. त्यामध्ये साधारण 1 डाव इतकं तेल घालून घ्यायचं आहे. कढीपत्त्याची पानं आणि मोहरीची छान फोडणी करून घ्यायची. आता यामध्ये आपण साधारण चमचाभर हिंग घालून घ्यायचं आहे, कारण काजू पचण्यासाठी हिंगाची नितांत गरज आहे. यामध्ये मध्यम आकाराचा कांदा चिरून यामध्ये परतवून घ्यायचा आहे. छान परतवून झाला, 1-2 मिनिटानंतर कांदा नरम झाला की आपण यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. छान परतवून झालं की आपण यामध्ये सुके मसाले घालून घेणार आहोत. 2 मिनिटानंतर आपण यामध्ये सर्वप्रथम मीठ घालून घ्यायचं आहे, हळद घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण आता घालणार आहोत लाल तिखट. आता यामध्ये मी घातलेलं आहे धना पावडर आणि किंचितसर आपण घालून घेणार आहोत गरम मसाला. इथे मूळ चव येणार आहे गोडा मसाल्याने, त्यामुळे गोडा मसाला आपल्याला एक मोठा चमचा घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित हे सर्व मिश्रण परतवून घ्यायचं आहे. आता छान आपलं मिश्रण परतवून झालं आणि थोडंसं याला तेल सुटलं की आपण यामध्ये वाटण घालून घेणार आहोत. तर मालवणी वाटणाची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता इथे मी जे काजू सोलून घेतलेले ते यामध्ये घालून घेतलेले. छान आपल्याला काजू इथे परतवून घ्यायचे. जो मसाला आपण शिजवलेला आहे तो मसाला पूर्णपणे या काजूला कोट झाला पाहिजे आणि पूर्णपणे आपले काजू व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट होतील याची काळजी घ्या. आता काजू यामध्ये कुठल्याही प्रकारे तुटणार नाही, त्यामुळे हलक्या हाताने काजू परतवून घ्यायचे. आपले काजू छान परतवलेले आहेत. आता इथे आपण मालवणी वाटण घालून घेतलेलं आहे. जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता मालवणी वाटण घातल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता इथे थोडीशी दाटसर अशी ग्रेव्ही झालेली आहे. तर सर्वप्रथम आधी ती परतवून घ्यायची आहे आणि नंतर एकत्र मिक्स झाल्यानंतर जर लागत असेल तरच तुम्ही यामध्ये पाणी घाला. तर आता मला एवढी दाटसर ग्रेव्ही नको होती, कारण यानंतर आपल्याला त्याला पुढे 5-10 मिनटं पुढे शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे. छान आता उकळी आली की आपण झाकण लावून साधारण 5 मिनटं एकदा वाफ काढून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकतात माझी काजूची ग्रेव्ही भाजी जे काय आहे ते मस्त तयार झालेलं आहे. वरून कोथिंबीर घालून गरमागरम अशी मालवणी पद्धतीतली काजूची भाजी सर्व करा. नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून तुमचे अभिप्राय कळवा. धन्यवाद.